15 तारीखला उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये विराट सभा होणार आहे. संजय राऊत ऑन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री पुरवठा करायला येत असतील, धनुष्यबाण चोरलाय त्यांनी. शिंदे, अजित पवार, फडणवीस यांनी टेम्पो भरून पैसे आणून द्या, काही होत नाही. लोक त्यांना मतदान देणार नाही. नरेंद्र मोदी यांनी ठाण मांडलंय, त्यांचा काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात मविया 35 जागा जिंकणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते तन मन धनाने काम करत आहेत. अजित पवार यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्यात. मुख्यमंत्री यांची धावपळ सुरू आहे, पण ही अखेरची फडफड आहे. डॅमेज कंट्रोलसाठी काही राहिलेलं नाही. ऑन नाशिक 800 कोटींचा घोटाळा. मी 14 तारखेला पुराव्यासह सगळे समोर आणणार आहे. 800 ते 900 कोटींचा भूसंपादन घोटाळा झालाय. मुख्यमंत्री शिंदे, त्यांचे पदाधिकारी, काही अधिकारी यांचा यात संबंध आहे. जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे. या घोटाळ्याच्या माध्यमातून शेतकरी नसलेल्या बिल्डरांना हे पैसे मिळाले आहेत. बिल्डर यांना कैसे शेतकरी बनवून पैसे दिले, हा या घोटाळ्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑन नंदुरबार प्रियंका गांधी सभा. नंदुरबार यावेळी मविया जिंकणार आहे. प्रियंका गांधी त्या ठिकाणी आल्या, परिवर्तन होणार आहे. ऑन गोमांस कंपनीकडून मोदींनी पैसे घेतले, हा आरोप मी आज करत नाहीये. बँकेतील निवडणूक राज्यातील जी माहिती आली आहे त्यातून मोदींना पैसे मिळालेत. बीफ एक्सपोर्टच्या माध्यमातून भाजपला त्यातून 550 कोटी मिळालेत. ऑन बावनकुळे मुलाखत. काळूबाळू आरोप. फार गाजला होता काळूबाळूचा तमाशा. काळूबाळूचा तमाशा एक सांस्कृतिक तमाशा होता. बावनकुळेंनी अपमान केलाय. बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील संस्कृतीसोबत संबंध राहिलेला नाही. ऑन अरविंद केजरीवाल. नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलाय की 75 वर्षानंतर राजकारणात राहायचं नाही. सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षाचे होणार आहेत. आम्ही स्वप्नात जगत नाही, आमचे स्वप्न राष्ट्र कल्याणासाठी आहे. ऑन फडणवीस वक्तव्य. नारायण राणे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका, ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका हरलो, हे फडणवीस यांना माहीत नसावे. ऑन राज ठाकरे फतवा. ते कसले फतवे काढत आहेत? लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा, हा आता मी फतवा काढतो. कसलेही फतवे काढता, काही कळतं का त्यांना? ऑन उद्धव ठाकरे नाशिक सभा. 15 तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये होणार आहे आणि ती विराट सभा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. असं डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीनं नाशिकमध्ये येत आहेत. एकूणच त्यांच्या उमेदवाराबाबत त्यांना खात्री नाही आहे का? 4 दिवसात दुसरा दौरा, 10 दिवसात दुसरा दौरा. पुरवठा करायला येत असतील, दुसरं त्यांच्याकडे आहे का? मतं तर नाही आहेत. बघा, डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःचं. जी शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं चोरली आहे, धनुष्यबाण चोरलाय, त्याच्या मागे लोकांनी का उभं राहावं? आणि विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी, महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या, टेम्पो भरून माल आणू द्या, व अन्य काही गोष्टी, दहशत, खोटे गुन्हे, पोलिसांचा वापर, गुंडगिरी, काही करू द्या, लोक त्यांना मतदान देणार नाही. नरेंद्र मोदींनी तर ठाणच मांडलंय. अमित शहा सारखे येऊन जाऊन आहेत. याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकते. किमान, मी पुढलं सांगत नाही. या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान 35 जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करतात. असं मला समोर दिसत नाही, अजिबात समोर दिसत नाही. अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत, ते आता मोकळे झाले. हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री,
त्यांची धावपळ सुरू आहे, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे. त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल, मुळात काय इथे डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे? डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना, काहीच नाही. अपक्ष उमेदवाराला मतं पडतात पैसे देऊन. त्याला आपण 800 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोललो आहोत. मात्र नाशिकमधले काही नेते यामध्ये सहभागी आहेत का आणि नेमका कशा प्रकारचा हा घोटाळा आहे? मी 14 तारखेला त्याच्याविषयी मुंबईमध्ये पुराव्यासह ही माहिती सगळी समोर आणणारच आहे. कदाचित 15 तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिकला येईन, तेव्हा हा साधारण 800 ते 900 कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका, नगरविकास मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी, त्यांच्या मर्जीतले बिल्डर, या सगळ्यांनी मिळून 800 ते 900 कोटी रुपयांची लूट कशी केली, त्यात कोण सहभागी आहे, त्या लाभार्थी कोण आहेत हे उघड करावंच लागेल. अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटाडे आणि भंपक आहात. कुठे ईडी आणि सीबीआय हा मला प्रश्न त्यांना विचारायचा. 800 आणि 900 कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करणं ही काही लहान गोष्ट नाही आहे ना. आणि शेतकरी नसलेल्यांना, बिल्डरांना हे पैसे मिळाले भूसंपादनाच्या नावाने. बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक, काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले, हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे. नंदुरबारमध्ये प्रियंका गांधी नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरेंनी. कधी का दिलेल्या मुलाखतीत ते एका तो आणि दिलं का देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना. हे फडणवीसना माहीत नाही आहे. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणाचं, अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांना ही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. ऑपरेशन पेशंट मरतात टेबलावरच, पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, शिवसेना प्रमुखांनी. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो. हे फडणवीस यांना माहीत नसेल, कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते. भाषणात बोलताना एक टीका केलेली आहे की मोदींना शिळे देणारेच आज त्यांच्या शेजारी बसले. 550 कोटी मोदींनी घेतले. काय नक्की आरोप, काय तुम्हाला वाटतं? हा आरोप मी आज करत नाहीये. तुम्ही जर त्यांचं बँकेची खाती ही यादी आलेली आहे निवडणूक रोख्यांसंदर्भात, त्याच्यामध्ये गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पैसे घेतले 550 कोटी रुपये. गोमांस बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले. हे रेकॉर्डवरती आहे ना. ठीक आहे, मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही. हे रेकॉर्ड 550 कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनी. एका बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदी विरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, हा गोंधळ घालायचा, गोमाता करायचं, आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे. ढोंग नाही तर काय. बावनकुळेंनी टीका केली आता की म्हणून हे नक्की तुम्हाला राज ठाकरेंना म्हणायचं होतं का, काय नक्की तुम्ही ठरवा मी कोणाला म्हणालो. तर चुकीचं काय? फतवा म्हणजे कसला फतवा असतो? आम्ही पण सांगतो ना, आम्ही सुद्धा हा आमचा फतवाच आहे. या देशातल्या राष्ट्रभक्तांनी देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मतदान करावं, हा फतवा समजा तुम्ही. असं जर फतवा कुणी काढत असेल की देश वाचवण्यासाठी, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, लोकशाही संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, हा फतवा कसा का असू शकतो? का कळतं का त्यांना? उद्धव ठाकरेंचा कसा दौरा राहणार आहे प्रचारात असं म्हटलं की पुढचे पंतप्रधान अमित शहा असतील. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदीने एक नियम केला आहे. 75 वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही. सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना 75 वर्ष होत आहेत.
त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागलं. ही पुढली गोष्ट. पण त्याच्या आधी मी म्हणतो 4 जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत, तेव्हा अमित शहा नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच येणार नाही. साहेब देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे काळूबाळूचा तमाशा आहे ना, फार गाजला होता काळूबाळूचा तमाशा. ही संस्कृती ती तुम्ही तमाशाचा अपमान करताय. काळूबाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळूबाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती. लोकांना जागा केलं होतं. आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचा आणि काळूबाळू यांचा तमाशा. आज ते बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही. म्हणून त्यांना काळूबाळू कोण हे माहीत नाहीत. अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला. हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशाची डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली. फडणवीसांनी दिलेल्या एका मुलाखतीत 99 पासून उद्धवजींना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली. आम्हाला स्वप्न पडत नाही, अजिबात नाही. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहे. तुमची स्वप्न जी तुम्ही अचानक तुम्हाला जो काय स्वप्नातला आजार झाला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे. चला, थँक्यू. असं देखील म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून आघाडी पुन्हा काही सभा नंदुरबार या वेळेला महाविकास आघाडी जिंकते. नंदुरबार हा परंपरेने काँग्रेसचा गड राहिला. इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्ष नंदुरबारमधून करत आलेले आहेत. यावेळेला प्रियंका गांधी आल्या आणि तिथे परिवर्तन होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक असे सर्व मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले महाविकास आघाडी जिंकते आहे. राऊत साहेब काल बोलले होते की 15 तारखेला नाशिकमध्ये येत आहेत. गोल्फ क्लबवर त्यांची सभा आहे आणि ती सभा विराट सभा. एवढंच मी सांगतो.